प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या धड्याचे नाव आहे आमची सहल. आता तुम्ही विचाराल की सहल म्हणजे काय? सहल म्हणजेच तुमची पिकनिक. तुम्ही स्कूलमधून किंवा तुमच्या फॅमिलीबरोबर पिकनिकला जाता, खूप प्रकारची मज्जा करता, हो की नाही? त्याच प्रकारची मज्जा गंमत आपण या पाठामध्ये पाहणार आहोत. या पाठामध्ये काही शाळकरी मुलं आहेत, म्हणजे स्कूलला जाणारी मुलं, आणि ते त्यांच्या टीचरबरोबर सहलीला म्हणजेच पिकनिकला गेलेले आहेत. व तिथे जाऊन त्यांनी काय काय केलेली आहे, कशा प्रकारची तयारी केलेली आहे, हे सर्व काही आपण या पाठामार्फत पाहणार आहोत. चला तर मग बघूया काय दिलेलं आहे पाठामध्ये. आमची सहल गावच्या अमराईमध्ये गेली होती. सहलीला वर्गातील सर्व मुली आल्या होत्या. बाईंनी सगळ्यांना जेवणाचे डबे व पाण्याच्या बाटल्या आणायला सांगितले होते. चित्रकलेचे साहित्यही बरोबर घ्यायला सांगितले होते. आता लेखक काय म्हणत आहे, तर त्यांची जी सहल आहे ती कुठे गेलेली आहे, तर गावच्या अमराईमध्ये गेलेली आहे. आणि त्या सहलीला वर्गातील मुलं आणि मुली दोन्ही देखील आलेले आहेत. आणि बाईंनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी स्वतःबरोबर जेवणाचे डबे आणि पाण्याच्या बाटल्या आणलेल्या आहेत. तसेच चित्रकलेचे साहित्य म्हणजे पेंटिंग संबंधित जे काही कलर्स म्हणा किंवा बुक्स म्हणा, हे सर्व त्यांनी घेतलेलं आहे. पुढे पाहूया. आम्ही अमराईकडे निघालो. रस्त्यावर वेगवेगळ्या आकाराची, वेगवेगळ्या प्रकाराची झाडे होती. झाडांची दाट सावली रस्त्यावर पडली होती. आम्ही रमत-गमत झाडांचे निरीक्षण करत चाललो होतो. रस्त्याने जाताना बाईंनी विविध झाडांची माहिती सांगितली. आता पुढे लेखक काय सांगत आहे आपल्याला, तर आम्ही अमराईकडे निघालो. रस्त्यावर वेगवेगळ्या आकाराची आणि प्रकाराची झाडे होती. झाडांचे आकार आणि प्रकार हे वेगवेगळे असतात, हो की नाही? सर्व झाडे एकसारखी दिसतात का? एकसारखी फळं देतात का? नाही. तर ज्या प्रकारचं झाडं असतं त्या प्रकारची फळं येतात. आंब्याच्या झाडाला आंब्याची फळं येतात, लिंबाच्या झाडाला लिंबाची फळं येतात, सफरचंदच्या झाडाला सफरचंदची फळं येतात. आणि झाडांचे असे अनेक प्रकार आहेत, त्या प्रकारे ती झाडं असतात, हो की नाही? झाडांची दाट सावली रस्त्यावर पडली होती. आता दाट म्हणजे काय, तर घनदाट, गच्च अशी खूप सारी. आम्ही रमत-गमत झाडांचे निरीक्षण करत चाललो होतो. निरीक्षण म्हणजे ऑब्झर्वेशन, की ते झाड कसं आहे, त्याची पानं कशी आहेत, त्याला कोणतं फळ लागलं आहे, हे सर्व पाहत पाहत मुलं पुढे पुढे जात होती. रस्त्याने जाताना बाईंनी विविध झाडांची माहिती सांगितली. आणि कोणतं झाड आहे, त्याचे प्रकार काय आहेत, ते कोणतं फळ देतं, त्याचे फायदे काय आहेत, हे सगळं बाईंनी लहान मुलांना, पिकनिकला आलेल्या सगळ्या मुलांना सांगितलेलं आहे. अमराईमध्ये आम्ही सकाळी 11 वाजता पोहोचलो. तेथे आंब्याची खूप झाडे होती. पुढे लेखक काय सांगत आहे की सहलीला ते लोक अमराईमध्ये किती वाजता पोहोचलेले आहेत, तर 11 वाजता. आणि तेथे आंब्याची खूप झाडे होती. ती ओळीने लावलेली होती. मी बाईंना विचारले, बाई याला अमराई का म्हणायचे? आता लेखकाला प्रश्न पडलेला आहे की ही जी आंब्याची खूप सारी झाडे आहेत याला अमराई का बरं म्हटलं जातं, असा प्रश्न त्यांनी बाईंना विचारलेला आहे, त्यांच्या टीचरला विचारलेला आहे. बाई म्हणाल्या, राई म्हणजे दाट झाडी. बाईंनी काय सांगितलेलं आहे, तर राई या शब्दाचा अर्थ काय आहे, तर दाट, घनदाट, खूप सारी अशी झाडं, ओके, जेथे आंब्याची अनेक झाडे लावून ती जोपासलेली असतात. जोपासलेली म्हणजे त्यांना बघितलेलं असतात, ते व्यवस्थित वाढलेत की नाही, त्यांना व्यवस्थित पाणी मिळतं आहे की नाही. जोपासण्याचा अर्थ काय असतो, त्यांचं व्यवस्थित पोषण करणे, त्याला अमराई म्हणतात. बरोबर, बाईंनी काय सांगितलं आहे, तर राई म्हणजे दाट झाडी आणि ती आंब्याची आहे म्हणून त्याला काय म्हणतात, तर आमराई. म्हणून ती जी बाग आहे त्याला काय म्हटलेलं आहे, तर अमराई. ओके. पुढे पोपट, कोकिळ, चिमण्या, कावळे, साळुंक्या असे कितीतरी पक्षी झाडावर बसलेले होते. त्यांचा किलबिलाट चाललेला होता. लेखक काय सांगत आहेत आपल्याला, त्या अमराईमध्ये कोणकोणत्या प्रकारचे पक्षी होते, तर पोपट होते, कोकिळ होती, चिमण्या, कावळे, साळुंक्या असे खूप सारे पक्षी झाडावर होते. आणि ते काय करत होते, तर किलबिलाट म्हणजे आवाज करत होते. पक्षी आनंदाने उडत होते.
आम्हीही आनंदाने बागडत होतो. मुलं पुढे काय सांगितलेलं आहे आपल्याला, तर पक्षी काय करत होते, तर आनंदाने इकडे तिकडे त्या आमराईमध्ये उडत होते आणि आम्हीही आनंदाने बागडत होतो. बागडत होतो म्हणजे इकडे तिकडे ते सुद्धा फिरत होते मस्तपैकी आमराईमध्ये, बघत बघत वेगवेगळ्या प्रकारची झाडं. आम्ही लपाछपी, शिवणपाणी, ऊनपाणी असे अनेक खेळ खेळलो. कोणकोणते खेळ खेळलेली आहेत मुलं, तर लपाछुपी, शिवणापाणी आणि उंचावली. वाऱ्याने पडलेल्या कैऱ्या गोळा केल्या. सगळ्या कैऱ्यांचा चट्टामट्टा केला. आम्ही सहभोजन केले. काय काय केलेलं आहे मुलांनी, तर पडलेल्या कैऱ्या म्हणजे आंबा जेव्हा अगदी लहान असतो छोटूसा आणि जेव्हा तो खाली पडतो तेव्हा जी छोटीशी ती साईज असते त्याला काय म्हणतात, तर कैऱ्या. त्या कैऱ्या खूप साऱ्या तिथे पडलेल्या होत्या. त्या मुलांनी काय केलेल्या आहेत, गोळा केलेल्या आहेत, कलेक्ट केलेल्या आहेत आणि त्याचा चट्टामट्टा म्हणजे बारीक अगदी करून काय केलेलं आहे, सहभोजन. सहभोजनचा अर्थ काय, तर एकत्रित येऊन भोजन करणे, जेवण करणे, टिफिन खाणे. ओके. त्यानंतर बाईंनी आम्हाला चित्रे काढायला सांगितली. आता मुलांची बाग पूर्ण फिरून झालेली आहे, बागेत बागडून झालेलं आहे, खेळ खेळून झालेले आहेत, जेवणसुद्धा झालेलं आहे, सहभोजन करून झालेलं आहे. आता मुलं काय करत आहेत, तर चित्र काढायला बसलेली आहेत. आंब्याच्या झाडावर पोपट आंबा खातो आहे असे चित्र मी काढले. लेखक काय सांगतात, तर मी सुद्धा चित्र काढलं. आणि कोणतं काढलं, तर आंब्याच्या झाडावर पोपट आंबा खात आहे असं मी चित्र काढलं. कोणी कैऱ्याने लकडलेली झाडं काढले, तर कोणी खूप पक्षी बसलेले आंब्याचे झाडं काढले. कोणी काय केलं, खूप सारे झाडाला कैऱ्या आहेत लटकलेल्या असंच चित्र काढलं. तर कोणी एका झाडावर खूप सारे पक्षी बसलेले आहेत असे आंब्याचे झाड काढले. कोणी आंब्याचे चित्र काढले, तर कोणी कैऱ्या गोळा करणारी खेळणारी मुले काढली. बाईंनी सर्वांची चित्रे बघितली. असे वेगवेगळ्या प्रकारचे ज्याला ज्याला जसं जसं वाटत होतं त्यांनी तसं तसं चित्र काढलेलं आहे. त्यांना जे समजत होतं, तिथं जे दिसत होतं. ओके. त्यांनी आम्हाला कैरी व आंबा यातला फरक सांगितला. बाईने काय सांगितलं आहे, मुलांना फरक सांगितलेला आहे की कैरी म्हणजे काय आणि आंबा म्हणजे काय. आंब्यापासून बनल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या पदार्थांची नावे सांगितली. आणि पुढे बाईंनी काय सांगितलं आहे, तर आंब्यापासून कोणकोणते पदार्थ बनतात याची देखील नावे सांगितलेली आहेत. आंब्यापासून आपल्याला माहिती आहे लोणचं बनतं, आमरस बनतो, अजून अनेक प्रकारचे पदार्थ आंब्यापासून बनवले जातात. सायंकाळी आम्ही घरी परतलो. दिवसभर खेळून बागडून आणि लांबपर्यंत चालून देखील आम्ही थकलो नव्हतो. लेखक काय सांगतात आपल्याला, की संध्याकाळी इव्हिनिंगला ते सर्व घरी गेलेले आहेत आणि तिकडे ते खूप खेळून बागडून सुद्धा आणि लांबपर्यंत चालूनसुद्धा आमराईमध्ये त्यांचे पाय काय थकले नव्हते, ते काही थकलेले नव्हते. उलट आम्हाला खूप उत्साही, आनंदी व ताजेतवाने वाटत होते. या उलट मुलांना कसं वाटत होतं, तर खूप एनर्जेटिक, खूप उत्साह, आनंद. दे आर सो हॅपी टू व्हिजिट सहल आमराई. ओके. आय होप की तुम्हा सगळ्यांना ह्या जो आमराई पाठ आहे आमची सहलमधला तो समजलेला आहे. आमची सहल म्हणजे काय, आमराई म्हणजे काय, कैरी म्हणजे काय, वेगवेगळे खेळ आणि मुलांनी कशा प्रकारे मज्जा केलेली आहे हे सगळं या लेसनमार्फत तुम्हाला समजलेलं आहे.